हे आपण प्रभाग 19 आणि 20च्या हद्दीवर आहे. हे खाली दाखव थोडंसं. हे ड्रेनेजचं काम झालंय. हे बघा 750 कोटी रुपयाचं काम. हे ड्रेनेजचं काम झालंय आणि इथल्या समोर घर आहे आणि ह्या घरच्यांना सांगितलं जातं की ह्या ड्रेनेजच्या पाईपलाईनमध्ये ड्रेनेजचं पाणी सोडायचं नाही. का सोडायचं नाही म्हणतात? भरतंय मग आमच्याकडेच येते मग. हा, म्हणजे त्याने ड्रेनेज फक्त टाकून ठेवलंय आणि कनेक्टिव्हिटी केली नाहीये आणि हे पैसे टेंडर काढले गेले आहेत आणि हे पैसे खर्च केले आहेत. अशी सेम परिस्थिती पुढे बघा. हे तुम्ही पुढे बघितलं तर ही गोष्ट लक्षात येईल की अशी परिस्थिती ड्रेनेजची आहे आणि हा शहरातला हार्ट ऑफ पार्ट असलेला मध्य आहे आणि हा हद्दवाढ पट्टा आहे की ज्याच्यावर मी नेहमी बोलत असतो की हद्दवाढ पट्ट्यातली कामं झाली नाहीत, का झाली नाहीत. प्रेझेंट आमदार आणि नगरसेवक सांगतात की आम्ही 750 कोटी रुपयाची कामं केलेली आहेत. म्हणजे हा शासनाचा पैसा जो खर्च करून काढला गेलेला आहे आणि ही लोकांची दुरवस्था जी होतीये. म्हणजे काम करून सुद्धा ड्रेनेजचं पाणी ड्रेनेजच्या लाईनमध्ये सोडायचं नाही आणि ते सोडलं की दंड घेतो असे तंबी कॉर्पोरेशनचे कर्मचारी आम्हाला सांगतात. बरोबर आहे ताई? हा विकास आहे का? हद्दवाढ पट्ट्यातला हा विकास आहे का? हे आमदारांनी आणि इथल्या लोकप्रतिनिधींनी सांगावा आणि ह्या लोकांना त्यांची उत्तर द्यावी. गेल्या 5 वर्षामध्ये इथे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आमदार एकदा सुद्धा यांच्या एरियात आले नाही आणि ह्या लोकांचा बोलायचा प्रयत्न केला नाही. धन्यवाद.